सलग तिसऱ्या दिवशी परभणीच्या दुधना नदीचा पूर कायम आहे। पुरामुळे 8 गावांचा संपर्क तुटलाय। दुधना नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी सरासरीच्या 138 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। करडगाव हिंगला हा पूल अजूनही पाण्याखालीच आहे। पुलावरून 10 फूट पाणी वाहत असल्यानं हिंगला, वाडी देसाई आणि साडेगाव सावंगी, बोबडे, टाकळी, पिंगळी आणि इतर 2 अशा एकूण 8 गावांचा संपर्क तुटला आहे। आढावा घेतलाय पंकज क्षीरसागरनं। परभणी जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 138 मिलीमीटर पाऊस एका दिवसात पडलाय। काही मंडळांमध्ये 300 पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस झालाय आणि यामुळे जर बघितलं तर आपण 20 वर्षाच्या नंतर ही अशी परिस्थिती निर्माण झालेली। मी सध्या करडगाव हिंगला या ठिकाणी आहे आणि हा दुधना नदीवरचा जो पूल आहे तो पूल पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि जर पुलाच्या वरी सुद्धा जवळपास 10 ते 12 फूट पाणी इथं आहे। कारण जो मुसळधार पाऊस सर्वत्र झाला त्यानंतर लोअर दुधना प्रकल्प 71% भरला। काल लोअर दुधना प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडण्यात आले होते, त्यातून जवळपास 13,000 क्युसेकने पाणी सोडण्यात आलं होतं। आज ते दरवाजे कमी करून 2च दरवाजांमधून पाणी सोडलेलं आहे। दुधना नदीचं जे काठ आहे ते अशा प्रकारे भरून वाहत आहे। अनेक ठिकाणी हे पाणी जे आहे ते गावामध्ये शिरलेलं आहे, शेतीमध्ये शिरलेलं आहे। हजारो हेक्टरवरची शेती या पुराच्या पाण्याखाली आलेली आहे आणि त्यामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे। मात्र इथले जे काही गावकरी आहेत, जे जुने गावकरी, त्यांच्या म्हणण्याच्या नुसार 2005-06 ला जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा हे पूल आणि इथं ह्या दुधनाला पाणी आलं होतं। त्यानंतर आज हे पूर्ण पाणी आलेलं आहे आणि जवळपास इथून पुढे जर बघितलं तर 8 गावांचा संपर्क या पूल पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे संपर्क तुटलेला आहे आणि आज तिसरा दिवस असताना सुद्धा हे पाणी एवढ्या मोठ्या स्वरूपात इथं बघायला मिळते। त्यामुळे जर आपण विचार केला तर जे काही पाऊस परभणी जिल्ह्यात झाला आहे त्याची तीव्रता सर्वांच्या लक्षात येते। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।